परहित समान धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अधमाई। परोपकारासारखा धर्म नाही काय, आणि परिपीडेसारखा अधर्म नाही। साधूने कधी कोणाला पीडा दिली नाही, उलट पीडा सहन केली। सहन करतो त्याला साधू म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि अशा प्रकारची अनंत लोकांची नव्हे, जगातील अनेक लोकांची पीडा त्यांनी अनेक वेळा साधू संत महात्म्यांच्या चरित्रामध्ये सहन केल्याची दाखले आहेत। योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा। महान पावन मनाची योगी संत ज्ञानोबा आहे काय, मुक्ताई म्हणतात, साहे अपराध जनाचा। जगाने किती त्यांच्या प्रती अपराध केले, परंतु सर्वांचे अपराध, सर्वांच्या निंदा, सर्वांनी दिलेले हाल अपेष्टा जे काही असेल ते सर्व सहन केलं। म्हणून साधूमध्ये जी सहनशीलता असते ती सहनशीलता ईश्वरामध्ये सुद्धा नाही। कृष्णाला शिशुपालाने शिव्या दिल्यानंतर देवाला त्या सहन झाल्या नाही, लगेच त्यांनी शिशुपालाचा वध केला। ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये असह्य कष्ट देणारे लोक, पण माऊलीने कोणाला शिवी सुद्धा दिली नाही, म्हणूनच जग त्यांना माऊली म्हणतं। विठ्ठला 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 आणि तीच भावना हृदयामध्ये धरून संत सावता महाराज स्वतः म्हणतात, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, तुझे ज्ञान, नको तुझा मान, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान। माझे आहे मन वेगळे नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची। संत सावता महाराज म्हणतात की मी जगापेक्षा वेगळ्या प्रकारचा साधू आहे। जगामध्ये अनेक संत, अनेक पंथ, अनेक मत, मतांतर, अनेक प्रकारच्या परंपरा झालेल्या आहेत, परंतु संत सावता बाबा, संत नामदेव महाराजांच्या तत्वज्ञानाप्रमाणे चालणारे एक महान संत, वारकरी संप्रदायांना ज्यांनी अशा प्रकारची इतकी सेवा दिली की त्या सेवेचं मोजमाप नाही। आणि संत शिरोमणी, भक्त शिरोमणी, नाम शिरोमणी संत नामदेव महाराज, त्यांचं सानिध्य संत सावता महाराजांना लाभलं आणि त्यांच्याच परमार्थाचा प्रभाव संत सावता महाराजांच्या जीवनावर पडला। आणि एवढी निष्कामता त्यांच्या जीवनामध्ये, आणि त्यांची भक्ती सापेक्ष नसून निरपेक्ष राहिलेली आहे। विठ्ठला विठ्ठला वेद शास्त्र गीता ज्यांच्या जीवनात घडतात ते संत सावता महाराजांचं जीवन चरित्र। अनपेक्ष सुचिर दक्षो उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः। या लक्षणाने युक्त अनपेक्षादी ते भक्त मला अतिशय प्रिय, मे अतीव मे प्रियाः, अतिशय मला प्रिय आहेत। ते संत सावता महाराज, दयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा। ज्यांच्या प्रती ज्यांना कसल्याही प्रकारची देवाकडे अपेक्षा ठेवून त्यांनी भक्ती केलेली आहे। तुम्ही आम्ही जी भक्ती करत असतो ती सापेक्ष भक्ती आहे।
मंदिरात आपण गेलो तर रिकामा हात येत नाही, काहीतरी मागून घेतो. तुमच्या आमच्या अनंत मागण्या आहेत, लक्षात ठेवा. जीवन थांबणार आहे, जीवन संपणार आहे. मागण्या आहेत, वासना आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, कधी न संपणाऱ्या बाबी आहेत. आणि आपण ज्या ज्या वेळी जातो पांडुरंगाच्या दर्शनाला, सावता महाराजांच्या दर्शनाला जातो, तर काहीतरी घेऊन जातो. चित्तामध्ये अनंत वासना, अनंत अपेक्षा, अनंत मागण्या घेऊन जातो आणि काहीतरी मागत असतो. काय त्यांनी पांडुरंगाला काहीच मागितलं नाही, लक्षात ठेवा. ही विशेषता आहे. विठ्ठला विठ्ठला सावता महाराजांची अशी भक्ती होती. त्यांनी केलेली भक्ती सुलभ होती का कठीण होती हा प्रश्न नाही मांडत मी, परंतु त्यांनी जी भक्ती केली ती अतिशय अवघड होती. सामान्य जीवन जगून, सामान्य परिवारामध्ये जीवन जगून, आपले कर्म कष्ट करून त्याच्यामधून परमार्थ त्यांनी पूर्ण साधला. लोक म्हणतात आम्ही काय संन्यासी आहोत का घरदार सोडून तुमच्या पाठीमागे फिरायला. संत सावता महाराज कोठे घरदार सोडून गेले नाही, घरदार सोडून राहिले नाही, शेतीबाडी सोडून राहिले नाही, परंतु त्यांनी हृदयातला परमार्थ मात्र सोडला नाही. काय आपण मंदिरात जातो तर आपला प्रपंच चित्तात घेऊन जातो. आपण देवाजवळ जातो तर आपला प्रपंच हृदयात घेऊन देवाजवळ जातो. आणि देव म्हणतो की तुमचं सोडून या माझ्याकडे. तुम्ही जर घेऊन आले तर मी तुम्हाला पावणार नाही. आणि तुमचा सर्वांचा एकच अभ्यास आहे की मंदिरात जाताना काहीतरी घेऊन जायचं, काहीतरी न्यायचं, काहीतरी घेऊन जायचं, घेऊन गेल्यानंतर द्यायचं, दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यात काहीतरी मागून घ्यायचं. काय म्हणजे आपला जो परमार्थ आहे तो शुद्ध संसार आहे आणि त्यांचा जो संसार होता तो शुद्ध परमार्थ होता. एवढा फरक आहे. विठ्ठला 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 आणि संसारी लोकांची कशी परिस्थिती झालेली आहे. स्वतः तर फसलेलेच आहेत पण देवाला सुद्धा फसवायला जातात. कुठे जातात? मंदिरात. स्वतः फसलेलेच आहेत. आपण शरीराला आलो, प्रपंचात आलो, संसारात आलो, आपण फसलेले लोक आहोत नाही. आणि जो फसलेला आहे तो दुसऱ्याला फसवतो, लक्षात ठेवा. जो कधी कशात फसलेला नाही तो कोणालाही फसवण्याच्या प्रयत्नात पडत नाही. आणि आतापर्यंत फसलेलीच माणसं दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. काय एक छोटंसं उदाहरण सांगतो. गणपतीचं मंदिर होतं एका गावामध्ये, मोठी मूर्ती होती आणि कमीत कमी गणपतीच्या बेंबीमध्ये एवढं मोठं छिद्र होतं तर चांगला अर्धा हात जाईल त्याच्यामध्ये. काय पोरं खेळत होते, गावातले छोटे छोटे लेकरं त्या मंदिरामध्ये खेळत होते. आणि खेळत असताना एका पोरानं गणपतीच्या बेंबीत बोट घातलं. आता बेंबीत बोट घातल्यानंतर त्या बेंबीमध्ये विंचू जाऊन बसलेला होता अगोदरच. काय आणि बोट जसं गेलं त्या विंचावानं त्याला दंश केला, त्याला नांगी मारली. आता विंचू चावल्यानंतर किती वेदना झाल्या असतील त्याचं ज्याला चावतो त्याला माहीत, बरं का. आणि ते पोरानं काय केलं की ते सहन केलं आणि बाकीच्या पोरांना सांगता अरे बाप रे तुम्ही गणपतीच्या बेंबीत बोट टाकून पहा किती थंडीगार हवा येते. दुसऱ्या पोरानं घातला त्यानंही तसंच केलं आणि त्यानंही सांगितलं नाही. त्याला माहीत होतं की यानं सांगितलं नाही मी सांगणार नाही. त्यानं तिसऱ्याला सांगितलं. असे 4-5 जणाला विंचू चावला. काय जो पहिल्याने फसला त्याने दुसऱ्याला फसवलं, दुसऱ्यानं फसला तिसऱ्याला फसवलं, तिसऱ्याला फसला तर चौथ्याला फसवलं. तसं आपण पिढ्यानं पिढ्या एकमेकाला फसवत आलो. आणि इथं सुद्धा कीर्तना तुम्ही फसवण्यासाठीच बसलेले आहात, काही घेऊन जाण्यासाठी नाही बसलेले. विठ्ठला तो तुमचा दोष नाही. काय जन्म जन्मांतरापासून हा संस्कार तुमच्यामध्ये चालत आला. त्या संस्काराचा अभ्यास तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही सुद्धा भावी लोकांना फसवणार आहे. पण आमचे साधू संत महात्म्यांनी स्वतः फसले नाही, दुसऱ्याला फसवलं नाही. जे फसले त्याला सुद्धा त्यांनी त्याच्यातून काढलं आणि त्याचं कल्याण केलं. हे संत सावता महाराजांचं जीवन आहे.
विठ्ठला विठ्ठला सावतोबा म्हणतात तुझं ज्ञानही नको आणि जगाचा दिलेला सन्मानही मला नको. काय ज्ञानही नको, ज्ञान जरा मला झालं तुझं तर मला ज्ञानाचा अंकार येईल. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात, हा विचारोनी अहंकारू सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे आपली स्वस्ती सहजे आपण पे केली. काय ज्ञानाने माणसाला अहंकार होतो. संत सावता महाराज कोणाकडे पोथ्या घेऊन शिकायला गेले नाही. काय ते कीर्तन शिकले का? संत सावता महाराज नाही शिकले कीर्तन, ते प्रवचन शिकले नाही, ते पोथी शिकले नाही, ते वेद शिकले नाही, ते शास्त्र शिकले नाही. परंतु मात्र एक विशेषता होती, जे जे बोलत होते ते शास्त्र होतं, ते जे बोलत होते तो वेद होता. कारण तयांचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. अरे साधू जो बोलतो, ज्या गोष्टी बोलतो, जे शब्द बोलतो तो शब्द वेद आहे. लक्षात ठेवा. वेद तरी कुठंतरी बोलण्यामध्ये चुकेल पण साधू न बोललेलं कुठेही चुकत नाही. म्हणून साधूच्या वाणीतला बिनचूक वेद आहे. काय असे आमने रंगनाथ महाराज गुरुजी सांगायचे. काय साधू जे बोलतो रे बाबा ते वेदच आहे म्हणतात. विठ्ठला 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 संत सहज बोले वाणी सहज बोलेवानी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदांतामध्ये वेद आहे आणि उपनिषद सुद्धा आहेत. साधू जे काही सहज जरी बोलला असेल तर त्याच्या वाणीत वेद आहे, वेदांत आहे, शास्त्र आहे, सर्वस्व आहे. काय कारण त्याची वाणी इतकी पवित्र आहे. काय ज्याच्या वाणीला परेचा स्पर्श असतो आणि परेला स्पर्श करून आलेली वाणी ही वेदवाणी असते. लक्षात घ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून सावता महाराजांनी म्हटलं, देवा कदाचित मला जर ज्ञान दिलं, शास्त्र ज्ञान दिलं तर मला अभिमान होईल, म्हणून मला ते ज्ञान नको आहे. कोणतं ज्ञान? जे त्या ठिकाणी शब्द ज्ञान आहे, ज्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. देवा मला परोक्ष ज्ञान नको आहे, कारण मला अप्रोक्ष ज्ञान झालेलं आहे. अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर परोक्ष ज्ञानाला महत्त्व नसतं. लक्षात ठेवा. म्हणून मला ते तुझं ज्ञान नको आहे. कोणतं? शब्द ज्ञान. मला शब्दज्ञानी व्हायचं नाही, हे सावतोबांचं मनगत आहे. आणि तुझे मला मानही सुद्धा नको आहे. जगाने मला मान द्यावा अशी मला अपेक्षा नाही. विठ्ठला 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 मानापमानयोस तुल्य तुल्य मित्रोरिपक्षया. मला मानही नको आणि अपमानही नको. अपमान द्याला तर चालेल परंतु मान मात्र अजिबात नको. आणि तुम्ही आम्ही सर्वजण जगतो केवळ मानासाठी. लग्नामध्ये काय असतं, टोपीनं हातभर उपरणं असतं, पण तेवढं नाही दिलं तर किती राग येतो. मला आहेरच नाही केला. अरे काय ते 5-10 रुपयाचं सुद्धा नाही, कशाला एवढा मान? कपड्याला महत्त्व नाही, त्याच्या पाठीमागच्या मानाला महत्त्व आहे. आम्ही सुद्धा कीर्तनं करतो, प्रवचनं करतो, कथा करतो, परमार्थ करतो. आम्हाला सुद्धा असं वाटतं की समाजाने आम्हाला मान द्यायला पाहिजे. पण सावता महाराजांना मानही शिवला नाही ना अपमानही शिवला नाही. लक्षात ठेवा. त्यांना मान आणि अपमान समान झालं होतं. विठ्ठला 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 विठ्ठला.
ठेवावे अवघे गुणगुणी ठेवावे अपमान ठेवावे अवघे गुणगुणी ठेवावे अवघे गुणगुणी ठेवावे अवघे गुणगुणी ठेवावे अवघे गुंतलेचा शब्द आहे. अवघे म्हणजे सर्व मानासाठी हपापलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं मान मिळाला पाहिजे, परंतु साधू संतांनी अनुभव केला अपमानात जो आनंद आहे तो मानात नाही मिळालेला. आणि ज्याचा सदा सदा अपमान होतो राहत असतो शेवटी त्याचा सन्मान होऊन त्याचं जीवन जात असतं. लक्षात ठेवा. म्हणून मानाची अपेक्षा न करता सन्मानाची अपेक्षा न करता संत सावतोबा म्हणतात तुझा मानही नको आणि तुझं ज्ञानही नको आहे. उदाहरण सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला संत सावता महाराजांच्या मला मान नको आहे याविषयी उदाहरण. गावाच्या बाहेर एका वटवृक्षाखाली एक संत राहत होते. अचानक फिरत 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 कुठून तरी महात्मा आला. गावाच्या बाहेर वडाचं झाड दिसलं, बरं वाटलं. तिथं त्यांनी मुक्काम केला. मुक्काम केल्यानंतर त्यांना वाटलं बरं आहे, एकांत आहे, वटवृक्ष आहे, पवित्र वृक्ष आहे, याच्या खाली चांगली साधना होईल. गावापासून अंतर आहे. साधू दरीत राहू द्या, कपारीत राहू द्या, एखाद्या गुफेत राहू द्या, कुठेही राहू द्या, आणि लोक त्याला शोधून काढल्याशिवाय राहत नाही. तो लोकाला भिवून तिकडे पळतो, लोक त्याला बोला बोला सर्वजण महात्मा त्या वृक्षाखाली आपली ध्यान धारणा साधना करत होता. कोणाला तरी गावातल्या माणसाला ते अचानक एक दिवस महात्मा त्या वडाच्या झाडाखाली बसलेला आहे दिसला. तो माणूस त्या महात्म्याच्या जवळ गेला, दर्शन घेतलं आणि परिचय विचारला. काय महात्माजी, आपण कोण आहात, कुठून आले आहात, इकडे कसे आला, त्या झाडाखाली कसे बसलात, काय परिचय त्या ठिकाणी घेऊ लागले. महात्म्याचा जास्त परिचय घ्यायचा नसतो, त्यांच्या परमार्थाचा परिचय घ्यायचा असतो. काय परिचय आज संसारात घ्यायचा असतो. सोयरीकेला गेल्यानंतर विचारता की नाही काय नाव आहे, किती शिकलेला आहे, काय आहे, अमका आहे, तमका आहे, सर्व हे प्रपंचात जास्त विचारायचं असतं. परमार्थात त्यांचं ज्ञान विचारलं पाहिजे. जाती न पूछिए साधु की, पूछ लीजिए ज्ञान. जाती न पूछिए साधु की, पूछ लीजिए ज्ञान. कबीर म्हणतात महात्म्याला जर विचारायचं असेल तर ज्ञान विचारा, परमार्थ विचारा. त्याची जात पात पंथ आणि त्याच्या कोणत्याही प्रकारचा बाह्य परिचय विचारल्यापेक्षा अंतरंग परिचय ज्ञान विचारा. विठ्ठला विठ्ठला साधूने म्हटलं काही नाही, फिरत फिरत आलो, ही जागा बरी दिसली, इथं भजन चांगलं व्हायला लागलं, ध्यान धारणा व्हायला लागली, बरं वाटतंय, मला इथं थांबायची इच्छा आहे. काय मग खाण्यापिण्याचं काय हे आहे, काय नाही म्हणजे भूक लागल्यानंतर वृक्षाची पानं खातो, झाडाची पानं खातो, वडाची फळं खातो. नाही नाही नाही, आमच्या शिवारामध्ये आमच्या या झाडाखाली तुम्ही आला, तुमची आम्ही व्यवस्था करतो. महात्माजीनं सांगितलं व्यवस्था करायचं काहीच काम नाही. मला भूक लागली तर मी तुमची इच्छेनुसार गावामध्ये भिक्षाला येत जाईल. माझ्या झोळीमध्ये ज्याला जे टाकायचं ते टाकत जा. खायचं प्यायचं बरं, दुसरं काही नाही. विठ्ठला विठ्ठला पहा, परिस्थिती अशी आहे, महात्माजी भिक्षेला जाऊ लागले. हळूहळू लोक तिथं जमा होऊ लागले. लोकांचा परिचय वाढला. परिचय वाढल्यानंतर बाबाजीने त्यांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. लोकांना बरं वाटायला लागलं. ऐकले, बरं सांगितल्यानंतर लोकांना बरं वाटतच असतं.
आणि थोडंसं अवघड सांगितल्यानंतर लोकांना ते सुद्धा त्या ठिकाणी मनामध्ये सलत असतं. मग काय झालं, काही दिवसानंतर साधूने परिचय समाजाचा जरूर करून घ्यावा, पण अधिक परिचय करून घेऊ नये. अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय असेल तर अवज्ञा होते, उपेक्षा होते कालांतरानं. आणि महात्माजीनं काही जास्त परिचय नाही, पण झाला परिचय हळू होता. आणि मग बाबाजी जायचे हळूहळू. काय झालं, भिक्षा करता करता लोकांनी सांगितलं, कशाला फिरत बसता, गावात कशाला येता, आमचे नंबर लावून द्या डब्याचे भोजनाचे. आम्ही आमच्या घरून तुमचा डब्बा रोज वेगवेगळ्या माणसाच्या घरी एका नंबर. भिक्षा करणारा साधू लोकांच्या डब्यावर आला. लक्षात ठेवा, जुने साधू संत सांगायचे, आमचे गुरुजी हे सांगायचे की ज्यावेळी भिक्षेचा साधू डब्यावर आला तर एक दिवस साधूचा डब्बा झाल्याशिवाय राहणार नाही. काय लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला हो. एका वृक्षाखाली राहणारा महात्मा डबे यायला लागले. आता काय झालं की दिवस झाले कमी, डबे देणारे जास्त झाले. काहीचा नंबरच लागत नव्हता. ते म्हणाचे, बाबाजी आमच्याकडे नंबर लावा. त्यांनी सांगितलं, आता नंबर तर झाले बाबा, आता नंबर कोणाकडेच लावू. कालांतरानं काही लोक गावातले नाराज झाले डब्याचा नंबर न आल्यामुळे. झाल्या 2 पार्ट्या गावात. काय किती पार्ट्या झाल्या? 2 पार्ट्या झाल्या. एक बाबाजीकडची पार्टी आणि एक बाबाजीच्या विरोधातली पार्टी. बाबाचा काही संबंध आहे का त्या दोघा पार्टीशी? काही संबंध नाही, पण मान लोकांनी पार्ट्या केल्या. विठ्ठला विठ्ठला शेकडो वर्षापासून कीर्तन होतात बरं का. फक्त बायांनाच समजते की कुठं बसायला पाहिजे, कीर्तनात कसं बसायला पाहिजे. यांना काहीच नाही अजून. कशाला उठवायची, मधात पाळी आली असती काय. आणि लक्षात ठेवा, मुंग्यामध्ये जितकी शिस्त असते ना म्हणून त्यांना साखर आहे. मुंगळ्याला कोणी साखर टाकते का? त्या मुंगळे पान कसे बसतील, काय बसतील. मधातूनच उठवलं, व्हा पुढं व्हा मागं. अरे आमच्या महिला बिचाऱ्या सुरुवातीपासून अशा बसतात, त्यांना उठवायचं काम नाही. मला एकच सांगायचं की बायापासून शिका, तुमच्यापासून काही शिकायसारखं नाही. विठ्ठला विठ्ठला साधूनं पार्टी केली नाही, पण साधूच्या विषयी 2 पार्ट्या झाल्या गावात. काही मानणारी, काही न मानणारी. आणि कशावरून झाल्या? फालतू गोष्टीवरून, डब्यावरून. काय झाल्या पार्ट्या? डब्यावरून पार्ट्या झाल्या वा, आहे की नाही. आणि संसारातल्या पार्ट्या मिटतात. सकाळी भांडणं झाले की 1-2 दिवसाचं होऊन जातं, बरोबर आहे की नाही. पण एकदा का परमार्थात पार्टी झाली, ती भजण्यातली पार्टी असो, कीर्तनकाराची पार्टी असो, एकदा का पार्टी झाली की ती पूर्ण शेवटापर्यंत नेतात. अभ्यास दांडगा आहे. अभ्यास मजबूत असल्यामुळे पार्टी सोडायला तयार नसतात. विठ्ठला आणि काय झालं, एके दिवशी नाराज झाले लोक. बाबाजी शांत सकाळी स्नान करून ध्यानस्थ बसलेले होते. आणि काही लोक गेले तिथं सकाळी सकाळी विरोधी पार्टीचे. 1 नाही 2 नाही, शिव्या द्यायला लागले, कोणी केस वाढायला लागले, कोणी लाता बुक्क्या मारायला लागलं, कोणी चिखल खडे फेकायला लागले. साधून बसला, लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. आणि वाईट इतकं बोलायला लागले. आणि त्यांच्यावरती आरोप केला, काय तुझे गावामध्ये अमक्याशी
चुकीचे संबंध आहेत, अमक्या स्त्रीची चुकीची संबंध आहे, तिला लेकरू झालेले आहे, ते कोणाचं आहे, हे कोणाचं आहे, बऱ्या भानगडी केल्या आणि त्या निरापराध महात्म्यावरती अशा लांछनं लावण्याचे प्रयत्न केले, मारण्याचे प्रयत्न केले. शेवटी इतका मार मारला, शेवटी ते महात्मा बेशुद्ध होऊन खाली पडले. बेशुद्ध होऊन खाली पडल्यानंतर त्यांना काही वेळेनंतर जाग आली. त्या दिवशी डब्बा नाही, पाणी नाही, काहीच नाही. महात्म्यांना वाटलं आपलं इथलं दाना पाणी संपलेलं आहे, चला आता इथून कुठेतरी दुसरीकडे जाऊ, आपली साधना भक्ती तरी होईल. परंतु जाताना जायचं असेल तर गावातून जायला पाहिजेत, नाही लोक म्हणतील पळून गेला, हा दोषी होता म्हणून पळून गेला. म्हणून तो महात्मा उठला, तसाच गावात आला. त्याच्या अंगावरती खरचटलेलं होतं, रक्त निघत होतं, मारलेलं होतं, केस तुटलेले होते. आणि गावात आल्यानंतर त्या लोकांनी तेवढ्यावर थांबलं नाही, म्हणले पहा किती निर्लज्ज आहे, लाज नाही, शरम नाही, बेशरम. पुन्हा गावात आला. गावात आल्यानंतर त्याला नाव्याकडे नेलं, त्याला भादरून काढलं, त्याच्या डोक्याला डांबर लावलं, शेंदूर लावला आणि एका गद्यावर उलटं बसवलं आणि गळ्यामध्ये चपलाचा बुटाचा हार घातला. काय जी लोक पाये धुवून प्यायची, मोठमोठे हार गळ्यात घालायची, तीच लोक अशा प्रकारची उलटी पूजा करू लागले. आणि संपूर्ण गावात दिंडी काढली, मिरवणूक काढली आणि शेवट येशीपर्यंत आल्यानंतर समोरून एक दुसरा साधू येत होता आणि तो पाहत होता, हे काय चरित्र आहे. शेवटी खाली उतरल्यानंतर गद्यावर बसून महात्मा इतके जोरात हसत होते. काय अरे, ज्याचा मान झाला तो फुलून जातो आणि ज्याचा अपमान झाला तो रडकुंडी येतो. परंतु महात्मा सारखा गद्यावर बसवल्याबरोबर सारखा हसत होता. काय निरापराध व्यक्तीच मोकळा असू शकतो, अपराधी कधी मोकळा असू शकत नाही, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 आणि म्हणून काय झालं की संपूर्ण गावात धिंद काढली. येशी पशी आणला, खाली उतरवला. 2 माणसानं 2-2 लाता त्याच्या पाठीमागून मारल्या आणि सांगितले जा, पुन्हा येऊ नकोस. तो महात्मा हसतच गावाच्या इशीतून बाहेर पडला, हसतच होता. काय हे जीवन एक अवलोकन करण्याची वस्तू आहे, पाहण्याची वस्तू आहे. आपला सुरुवात कुठून झाली आणि शेवट कशात होत आहे हे साधून नित्य निरंतर लक्षात ठेवलं पाहिजे. निंदी कोणी मारी, वंद कोणी पूजा करे, मज हे नाही ते नाही, वेगळा तोही पासोले. निंदी कोणी मारे, वंद कोणी पूजा करे, मज हे नाही ते नाही, वंदी कोणी मारी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही. काय मला निंदाही नाही, प्रशंसा नाही, मान नाही, अपमान नाही, मला हे नाही ते सुद्धा नाही, दोन्ही नाही, दोन्ही पासून अलिप्त. महात्म्याला मारल्यानंतर महात्मा हसतच येशीतून बाहेर पडला. पुढे समोर असणाऱ्या साधूने विचारलं काय माणूस आहेस की सैतान आहेस? अरे लोक मारू लागले, शिव्या देऊ लागले, निंदा करू लागले, तरी तू हसतच होतास आणि आता तुला काढून दिलं तरी तू हसतच आहेस. काय त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये रडेल असा मी अभ्यासच कधी केला नाही, मी कधीही कोणासाठी रडलो नाही आणि माझ्यासाठी तरी मी कशाला रडू. दुसरी गोष्ट त्यांनी एक मोलाची गोष्ट सांगितली दुसऱ्या साधूला, आजपर्यंत भगवंताने माझ्या जीवनामध्ये माझा सन्मान पचवून घेतला, पण आज माझ्या परमेश्वराने मला ते सामर्थ्य दिलं, मी अपमान सुद्धा आज पचवू शकलो, याची अनुभूती मला झाली.
अरे मान कोणीही पचवू शकेल, पण अपमान पचवणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सावतोबा म्हणतात, मला नको तुझा मान, मला कोणत्याही प्रकारचा मान नकोय. माझे आहे मन वेगळेची, या सर्व गोष्टीहून अलिप्त माझं मन आहे. संत सावता महाराज पद्मपत्र इवांबसा विठ्ठल निष्ठावंत संत सावता महाराज. काय वास्तविक त्यांचं जीवन. संत सावतोबाजी आपल्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा व्यर्थ गमावला नाही, लक्षात ठेवा. आणि उलट त्यांनी आम्हाला हा उपदेश केला. काय समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणी दिवशी बैसोनी हातीवरी, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर चालून यावे. समयासी सादर व्हावे, हे त्यांचे शब्द. हा अभंग सुद्धा संत सावता महाराजांचा आहे. महाराजांनी आपल्याला वेळेचं महत्व सांगितलं. विठ्ठला विठ्ठला जसा समय येईल ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबाराय म्हणतात, तसं सावतोबा म्हणतात, जसा वेळ येईल जसा प्रसंग येईल तसं आपण राहायचं. अवघड आहे. काय परिस्थिती परिवर्तित होत असते, लक्षात ठेवा. परिस्थिती बदलत असते, परंतु माणूस तोच आहे. प्रत्येक परिस्थितीला तोंड देणारा माणूस तोच आहे. संत सावता महाराज हे संत या नात्यानं सांगतात, बाबांनो, समय जसा येईल, वेळ जशी जीवनामध्ये येईल, त्या वेळेला त्या ठिकाणी शरण जा. वेळेला शरण जाऊन वेळेचा सदुपयोग करून घ्या. हेच माणसाचं जीवन आहे. एवढ्या सोप्या भाषेमध्ये कधी कधी प्रारब्धानं आपल्याला भरपूर काही मिळेल. कधी हत्ती घोडे बसायला मिळतील, कधी त्या ठिकाणी पालखीत बसून तुम्ही सुभेदार व्हाल, आणि कधी कधी पायी चालावं लागेल, सांगता येत नाही. प्रारब्धानं जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला आपण सामोरं जायचं आहे आणि त्या परिस्थितीचा उपभोग घ्यायचा. परंतु त्या झालेल्या परिस्थितीमध्ये सुख दुःखाचा विचार करायचा नाही. विठ्ठला विठ्ठला जैसी तैसी वेळ पडे, तैसे तैसे होने घडे, तैसे तैसे होने घडे, तैसे तैसे होने घडे. जैसी तैसी वेळ पडे, तैसे तैसे जैसी तैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे.
काय जशी वेळ पडेल, जशी वेळ आपल्या जीवनामध्ये येईल तसं आपण आपलं जीवन निभवायचं असतं, लक्षात ठेवा. एवढा सोपा उपदेश संत सावता महाराजांनी समाजाला तुम्हा आम्हाला केला आणि तो उपदेश ध्यानात घ्यायचा आहे. काय त्यांचं जीवन आणि त्यांची धारणा, त्यांची निष्ठा अलौकिक आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. शेवटी म्हटलं की सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. एका ठिकाणी सावत्याने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा. काय दोन ठिकाणी वेगवेगळं म्हटलेलं आहे. एके दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी संत सावता महाराजांचं आतुर झालेलं मन आणि विहिरीवरती मोठ धरलेली आहे, मोठीच्या नाड्यावरती बसून बैलाच्या दोन्ही पाठीमागच्या बाजूवरती हात ठेवून आपल्या पांडुरंगाचं भजन करत करत मोठ चाललेली होती. भगवंताच्या पांडुरंगाच्या स्मरणामध्ये एवढे दंग होऊन गेले की मी मोठ चालवतो हेही भान नाही राहिलं. विठ्ठला विठ्ठला आणि भगवान श्री विठ्ठलाशी एवढं अंतरंग त्यांनी वाहिलेलं होतं. देवाला आळवीत असताना त्यांचे शब्द आहेत. कागा रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी कृपाळू रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी कृपाळू बहारी. तुझ विन दुसरी भक्तीने तुझ विन दुसरी भक्तीने कागा रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी कृपाळू बहारी, कागा रुसलासी कृपाळू बहारी, संत सावता बाबा म्हणतात, कागा रुसलासी कृपाळू बहारी, तुझ विन दुसरी भक्तीने ने. देवा पांडुरंगा का बरं रुसलास माझ्यावर? अरे देवा, मी माझ्या जन्माला आल्यापासून तुझ्याशिवाय कोणाची भक्ती केली नाही. काय आपण तर मंदिर दिसलं की आपली भक्ती बदलते, आतली मूर्ती दिसली वेगळी की भक्ती बदलते. परंतु आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले त्यांची एकनिष्ठ भक्ती होती. मंदिरात कोणत्याही देवत्यांच्या गेले असतील परंतु त्या देवतेमध्ये त्यांनी आपला पांडुरंग पाहिला. सोहळ्याच्या वाट्यानं जेजुरी लागते, खंडोबारायांचं मंदिर आहे. तुकोबाराय खंडोबाच्या मंदिरात गेल्यानंतर खंडोबारायाला पाहिलं, पण खंडोबारायाला विठ्ठलाच्या रूपात पाहिलं. माझा खंडोबा विठ्ठलच आहे. काय आणि खंडोबानी विठ्ठल वेगळा नाहीच, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल अहम वाघ्या सोहम वाघ्या, अहम वाघ्या सोहम वाघ्या, हे मन गरावारी, हे मन गरावारी, ओ प्रेम भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी.
विठ्ठल अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी किंवा इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. काय तुकोबाराय खंडेरायांच्या दर्शनाला गेले तर त्यांनी खंडेरायाला विठ्ठलाच्या रूपात पाहिलं. लक्षात ठेवा, खंडेरायाला विठ्ठलाच्या रूपात पाहिलं. ज्यावेळी अहम हा सोहम होत असतो त्यावेळी अहम म्हणजे जीव आणि सोहम म्हणजे तो जीवत परमात्मा आहे. सह अहम तो परमात्माच मी आहे. तो सोहम म्हणजे खंडेराय आणि तो खंडेराय म्हणजे त्या ठिकाणी माझा विठ्ठल. आणि मल्हारी, मल्हारी म्हणजे काय? मल म्हणजे पाप, पापाचं जो हरण करतो त्याला मल्हारी म्हणतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हरीर हरती पापानी दृष्ट चित्तै स्मृतैरपी. काय हरी म्हणजे विठ्ठल आपल्या मलाचं म्हणजे पापाचं हरण करतो आणि तोच पांडुरंग खंडेरायाच्या रूपात जेजुरीच्या मंदिरामध्ये उभा आहे. ही तुकोबारायांची अनुभूती. सावता महाराज म्हणतात पांडुरंगा मी तुझ्याशिवाय कोणाची आजपर्यंत भक्ती केली नाही. या एवढा माझा एकनिष्ठ भाव असताना सुद्धा तू कुठे रुसून तर बसला नाही, का आला नाही? विठ्ठल विठ्ठल स्नान नाही संध्या नाही याती कुळ संबंध नाही, याती कुळ संबंध नाही, याती कुळ संबंध नाही, संध्या नाही याती कुळ संबंध नाही, याती कुळ संबंध नाही, याती कुळ स्नान नाही संध्या नाही याती कुळ संबंध नाही. हे संत सावतोबांचेच शब्द आहे. काय मी कधी संध्या करत नाही, वंदन करत नाही, वेदाचा पाठ करत नाही आणि स्नानही करत नाही. उठला की मी शेतात जातो, माझ्या मोटीवर जातो, मळ्यात जातो, काम करतो. याती कुळ संबंध नाही. मला कोण्या यातीचा, जातीचा, पातीचा, पंथाचा काही संबंध नाही. तुझ्या चरणी जो माझा एकनिष्ठ भाव आहे असे संत सावतोबा म्हणतात. आणि मोठ चालू आहे. मोठ चालू असताना त्यांना हेही भांडणार राहिलं की बैल कुठे चालले मी काय चालवतो. तसे त्या ठिकाणी स्मरणामध्ये रंगून गेले. तेवढ्यामध्ये कोणीतरी एक वारकरी समोरून आला आणि सावतोबांना म्हणला, ओ महाराज मला तहान लागलेली आहे, मला पाणी पाहिजे. विठ्ठल मला पाण्याची आवश्यकता आहे, मला पाणी द्या, मला पाणी प्यायचं आहे. सावतोबाला त्यावेळी जाग आली, अरे कोणाला तरी तहान लागलेली आहे, कोणीतरी मला पाणी मागत आहे. फटकन डोळे उघडले आणि म्हणले हे मोठीचं पाणी आता या थारोळ्यात पडत आहे, त्याच्यातून पाटात पडत आहे आणि या दांडातलं पाणी तुम्हाला जेवढं लागतं तेवढं प्या. आणि तुमच्याकडून होत नसेल तर मी वंजुळीनं तुम्हाला पाणी पाजतो. काय जसे सावतोबा मोठीहून खाली उतरले आणि वंजुळीत पाणी घेतलं, तो समोरचा वारकरी म्हणाला तुम्हीच पाजा मला पाणी, मी काही पिणार नाही, पाणी तुमचं आहे तुम्ही पाजा. अशी वंजुळ घेतली, तोंडाला लावल्यानंतर पाहता संत सावता महाराज त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या अभंगाच्या पहिल्या प्रतिमा